श्री गणेशाय नमः. ओम गम गणपतये नमः. संकष्टी चतुर्थी या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चतुर्थी म्हणजे काय आणि संकष्टी चतुर्थी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. तर मराठी पंचांगामध्ये प्रत्येक मराठी महिन्यामध्ये 2 चतुर्थ्या येतात. शुक्ल पक्ष चतुर्थी आणि कृष्ण पक्ष चतुर्थी. शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी म्हटलं जातं व कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी अशी म्हटले जातं. ही संकष्टी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित केलेली आहे. तर चतुर्थी या शब्दाचा अर्थ काय, तर कठीण प्रसंगातून मुक्ती, संकट हरण करणारी चतुर्थी. अशा या चतुर्थीमध्ये जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला गणेश भक्तांमध्ये पर्वणी समजली जाते. अतिशय श्रेष्ठ अशी ही संकष्टी चतुर्थी. तर आता आपण या संकष्टी चतुर्थीबद्दल चर्चा करण्यापूर्वी भगवान गणेशांबद्दल थोडीशी माहिती घेऊ. भगवान गणेश यांचे माता पार्वती आहे, पिता शिव आहेत, भाऊ कार्तिकेय आहे, पत्नी रिद्धी आणि सिद्धी आहे, विश्वकर्मा यांच्या या दोन्ही कन्या आहेत, पुत्र शुभ आणि लाभ आहे, वाहन उंदीर आहे. आणि भगवान गणेशांचं सविस्तर वर्णन आपल्याला पुराणांमध्ये वाचायला मिळतं. त्या पुराणांची नावं अशी आहेत: गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश चालिसा, गणेश स्तुती, अथर्व शीर्ष व गणेश गीता. भगवान गणेशांचे भरपूर अवतार झालेले आहेत. याशिवाय भगवान गणेशांचे जे साधक आहेत, जे भगवान गणेशांची पूजन पाठ करतात, त्यांना गाणपत्य असं त्या संप्रदायाला नाव आहे. भगवान गणेशांची 32 रूपं आहेत. पैकी बाल गणपती, तरुण गणपती, भक्त गणपती, वीर गणपती, शक्ती गणपती, द्विज गणपती, सिद्धी गणपती, उच्चिष्ट गणपती, विघ्न गणपती, क्षिप्र गणपती, हेरंब गणपती, लक्ष्मी गणपती, महागणपती, विजय गणपती, नृत्य गणपती, ऊर्ध्वग गणपती, एकाक्षर गणपती, वर गणपती, जक्षर गणपती, त्यानंतर शिवप्रसाद गणपती, हरिद्रा गणपती, एकदंत गणपती, सृष्टी गणपती, उदंड गणपती, ऋणमोचन गणपती, ढुंडी गणपती, द्विमुख गणपती, त्रिमुख गणपती, सिंह गणपती, योग गणपती, दुर्गा गणपती. आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहेत ते शेवटचं गणपतीचं रूप आहे संकटहरण गणपती म्हणजे संकष्टी गणपती. तर आपण या संकटहरण म्हणजे संकष्टी गणपती यावर आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी प्रत्येक मनुष्य हा व्रत, उपवास, जप, तप हे जे काही करतो त्या पाठीमागे त्याच्या 2 भावना असतात: एक काम आणि सकाम आणि निर्गुण. काम्य व्रतांपैकी हे एक संकष्टी व्रत जरी असलं तर संसारातील दुःख कमी करणं हे या व्रताचं मूळ उद्दिष्ट आहे. ज्यावेळी मनुष्याचा जन्म अद्वैतामधून होतो त्यावेळी मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचा अद्वैताचा त्याला विसर करून तो मूळ माया आणि परब्रह्म अशामध्ये विभागला जातो आणि तिथून पुढे त्याचा प्रवास चालू होतो तो 3 गुणांमध्ये, सत्व, रजोगुण आणि तमोगुणामध्ये. हे 3 गुणांपासून मनुष्याचं अंतकरण तयार होतं: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे अंतकरण पुढे जाऊन 5 ज्ञानेंद्रियांमध्ये विभागलं जातं. 5 ज्ञानेंद्रियांमधून माणसाच्या आयुष्यामध्ये षड्रिपू जन्माला येतात: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि तिथून पुढे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख चालू होतं. तर या सर्व दुःखाच्या प्रपंचातून बाहेर पडून, या सर्व दुःखातून बाहेर पडून मनुष्याला सद्गती प्राप्त करून देणारा जे आहे ते परत आपण जिथून जन्माला आलतो ते अद्वैत जो ईश्वर ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली त्या ईश्वराला आपण शरण गेलो तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट आपली कमी होतात व आपली 4 पुरुषार्थ जे आहेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साधून मनुष्य पुढं त्याला उत्तम गती प्राप्त होते. अशा प्रकारे मनुष्य हा काम्य व्रत करण्यापाठीमागचा त्याचा हाच उद्देश असतो की आपल्या आयुष्यातील ते संकट कमी व्हावं, म्हणून आपण हे व्रत करत असतो. तर अशा या व्रताबद्दल व्रतराज नावाचा जो ग्रंथ आहे या व्रतराज ग्रंथामध्ये चतुर्थी व्रताबद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. याशिवाय गणेश पुराण, मुद्गल पुराण या पुराणांमध्येही गणेश चतुर्थीबद्दल सविस्तर माहिती आपणास वाचायला मिळेल. तर आता आपण पहिल्यांदा अंगारक संकष्टीबद्दल समजून घेऊ. तर अंगारक संकष्टीचं गणेश भक्तांमध्ये सर्व संकष्टांमध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी ही अंगारक संकष्टी असे काय आहे या संकष्टीचं महत्त्व ते आपण समजून घेऊ.
तर भारद्वाज ऋषींचे सुपुत्र म्हणजे भौम म्हणजेच मंगळ ग्रह, हे मंगळ खूप मोठे गणेश भक्त होते. माघ कृष्ण चतुर्थी या तिथीला भगवान गणेश यांनी प्रसन्न होऊन अंगारक म्हणजेच मंगळ यांना वर मागण्यास सांगितलं. तेव्हा मंगळाने गणपती सोबत आपलं नाव जोडलं जावं अशी विनंती केली. तेव्हा गणपतीने प्रसन्न होऊन मंगळास वर दिला आणि तो वर असा होता की जो कोणी गणेश भक्त मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला म्हणजे अंगारक चतुर्थीला माझी पूजा करेल त्याची सर्व प्रकारे मी मनोकामना पूर्ण करेन व सर्व संकटातून त्याची रक्षा करेन. अशा प्रकारे मंगळवारी येणाऱ्या अंगारक चतुर्थीला गणेश भक्तांमध्ये विशिष्ट महत्त्व प्राप्त झालं आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये ज्या 2 चतुर्थ्या येतात त्यापैकी एक विनायक चतुर्थी आहे, दुसरी संकष्टी चतुर्थी आहे. तर आता या संकष्टी चतुर्थीचा व्रत महिमा काय आहे आपण समजून घेऊ. तर नारद पुराणामध्ये महर्षी नारद म्हणतात की ज्या भक्ताला गणपतीचा कृपा आशीर्वाद हवा आहे त्याने या दिवशी दिवसभर उपवास करावा, सायंकाळी संकष्टी व्रताचा महिमा म्हणजे व्रतकथा वाचावी किंवा इतरांना ऐकवावी, गणपतीची यथाविधी पूजा करावी, त्यांना मिष्टान्न भोग नैवेद्य अर्पण करावा, पत्री अर्पण करावी, दुर्वा अर्पण कराव्यात, गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी अथर्वशीर्षाचे पाठ करावे. तर हे व्रत कसं आहे, सकाळी सूर्योदयापासून हे व्रत सुरू होतं व रात्री चंद्रदर्शनानंतर हे व्रत संपतं. आता संकष्टी दिवशी चंद्राचं काय महत्व आहे याबद्दल मी आणखी पुढे जाऊन सांगेन आपल्याला. तर संकष्टी व्रत हे सकाळी सूर्योदयाला सुरू होतं व रात्री चंद्रदर्शनानंतर हे व्रत संपतं. या दिवशी चंद्रदर्शनाचं खूप महत्व आहे. एकूणच वर्षभरामध्ये 12 संकष्टी येतात, पैकी 3 ह्या अंगारक संकष्टी असतात. प्रत्येक महिन्यातील संकष्टीची वेगवेगळी कथा आहे. तर गणेश भक्तांनी जे गणेश संकष्टी व्रत करतात त्यांनी प्रत्येक महिन्याची जी वेगवेगळी कथा आहे त्या दिवशी संकष्टी दिवशी आपण गणपतीची पूजा दिल्यानंतर गणपती समोर बसून ही कथा वाचावी व इतरांनाही ऐकवावी. व्रताच्या दिवशी सकाळी गणपतीचा संकष्टी चतुर्थीचा संकल्प घेऊन दिवसभर उपवास करावा, दिवसभर गणपतीचं नामस्मरण करावं, सकाळी शक्य असेल तर पूजा द्यावी आणि रात्रीची पूजा ही चंद्रोदयानंतर करावी. वेगवेगळे उपचार अर्पण करावेत, स्तोत्र मंत्र अथर्वशीर्ष यांचा पाठ करावा, आरती करावी. शक्य झालंच तर गणपतीच्या एखाद्या मंत्रानं आपण गणपतींना प्रसन्न करण्यासाठी मिष्टान्न पदार्थ वापरून आपण हवनही करू शकता. उदाहरणार्थ ओम गम गणपतये नमः स्वाहा असं म्हणून आपण गणपतीला आवडणारे मोदक लाडू यांच्या वस्तूंचा वापर करून आपण हवनही करू शकता. त्यानंतर अथर्वशीर्षाचे पाठ करावेत, आरती करावी, चंद्राला अर्घ्य द्यावं, चंद्र दर्शन घ्यावं आणि नंतर उपवास सोडावा. वर्षभरात येणाऱ्या वेगवेगळ्या संकष्टींची नावं काय आहेत ते आता आपण जाणून घेऊ. तर वर्षभरामध्ये 12 संकष्टी येतात, अधिक मास पडला तर एक संकष्टी वाढते ते 13वी. तर अशा प्रकारे वर्षभरामध्ये 13 संकष्टी येतात. भालचंद्र, विकट, एकदंत, कृष्णपिंगल, गजानन, विभुवन, बहुला, विघ्नराज, वक्रतुंड, गणाधीर, अखुरत, लंबोदर, द्विजप्रिय अशा वर्षभरामध्ये 12 अधिक महिन्याची एक अशा 13 संकष्ट्या येतात. तर आपण या दिवशी गणपतीची पूजा कशा प्रकारे करायला पाहिजे ते आपण त्याबद्दल आता सविस्तर चर्चा करू. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अर्थातच सर्व कोणत्याही मांगलिक कार्याची पूजा सुरुवात करण्याआधी गणपतीची पूजा देणं हा शास्त्राचा प्रघात आहे किंवा शास्त्राने घालून दिलेले हे विधान आहे. तर सर्व पूजा कार्याचा आरंभ हा गणपती आहे. शुभ व मांगलिक कामाचा आरंभ गणपतीपासून. विघ्नांचा अंत करणारी देवता आहे. सर्व क्लेश व संकटातून रक्षा करणारी देवता आहे. आयुष्यातील प्रत्येक समस्यातून सुटका करणारी ही देवता आहे. तर अशा या गणपतीची पूजा देण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींचा आपण लक्षात घ्यायचे. तर गणेश हे आध्यात्मिक उन्नती करणारी देवता आहे. बुद्धी, ताकद आणि चातुर्याची देवता आहे. तर अशा देवतेची संकष्टी दिवशी आपण पूजा देत असताना आवर्जून या दिवशीच्या पूजामध्ये आपण लाल वस्त्र परिधान करायचं आहे. या पूजेची दिशा पूर्व किंवा उत्तर असायला हवी. तिळाचा नैवेद्य दाखवा, मोदकांचा नैवेद्य दाखवा,
विशेष करून तीळ आणि मोदक हे गणपतीला खूप आवडणारे पदार्थ आहेत. या दिवशी शक्य असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे आपण अन्नदान करू शकता. तिळाचे लाडू, मोदक, चिक्की अशा वस्तू आपण दान करू शकतो. या पूजेमध्ये गणपतीला आपण दुर्वा व्हायच्या आहेत, त्याही 21 व्हायच्या आहेत. आता 21च का याबद्दलही मी आपल्याला सांगेन. त्यानंतर शेंदूर अर्पण करायचं आहे. तर संकष्टी का साजरी करतोय आपण, तर शिव पार्वती कथा यामध्ये भरपूर वेगवेगळ्या पुराणांमध्ये संकष्टी व्रताबद्दल सांगण्यात आलेलं आहे. तर एक कथा आहे शिव आणि पार्वतीची, की शिव पार्वतींना माता पार्वतींना सारीपाटाचा खेळ खेळायचा होता व या खेळामध्ये त्यांना पंच हवा होता, की कोण जिंकलं आणि कोण हारलं हे सांगण्यासाठी. म्हणताना त्यांनी आपल्या शक्तीने एक पुत्र तयार केला. हा पुत्र त्या ठिकाणी पंच म्हणून बसवला. तर 3-4 वेळेला माता पार्वतीच जिंकल्या, शिव हारले. त्यावेळी या बालकानं योग्य उत्तर दिलं. पण एक वेळेला नजर चुकून माता पार्वती जिंकल्या होत्या व या बालकानं शिवांना विजयी घोषित केलं. त्यावेळी माता पार्वतीनं चिडून जाऊन या बालकाला शाप दिला की तू अपंग होशील. हा बालक रडायला लागला, गहिवरायला लागला की मला माफ कर आई, माझं चुकलं. तर त्यावेळी माता पार्वतीने सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला काही मुली येतात ज्या संकष्टी व्रत करतात. तू त्या व्रताचा महिमा त्यांच्याकडून ऐक व ते व्रत कर, तुझी यातनं मुक्तता होईल. अशा पद्धतीनं त्या मुलींकडून त्या लहान बालकानं हे व्रत समजावून घेतलं व गणपतीची सेवा केली. त्यानंतर गणपती प्रसन्न होऊन त्या मुलाला त्यांनी बरं केलं. म्हणताना हे संकष्टी व्रत साजरं केलं जातं. दुसरी कथा अशी आहे की विष्णू आणि लक्ष्मीचं लग्न असतं. या लग्नामध्ये सर्व देवी देवता एकत्र येतात लग्न कार्यासाठी आणि सगळेजण बघतात तर त्या ठिकाणी एक देवता उपस्थित नसते, गैरहजर असते, ती म्हणजे गणपती. सर्व देवी देवतांना प्रश्न पडतो की सगळेजण आले पण गणपती का नाहीत आलेले या लग्नाला. तर भगवान विष्णूंना जाऊन विचारतात की गणपती का नाहीत आले. तर भगवान विष्णू सांगतात की आमंत्रण माता पार्वती आणि शिवांना पाठवलं होतं. त्यांचं आमंत्रण त्यांना मिळालं असेल तर ते गणपतीलाही मिळाल्यासारखंच आहे, गणपतीने यायला काही हरकत नाही. पण याशिवाय गणपतीला खायला अन्नही भरपूर लागतं आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन दुसऱ्याच्या लग्नामध्ये एवढं अन्न खाणं हे काही शोभून दिसत नाही. म्हणताना त्यांनी इथं पूर्णविराम दिला. तेवढ्यात कोणीतरी असं सांगितलं की असं करायला नको, सगळेजण आलेत आणि गणपती एकटेच गैरहजर आहेत, तर गणपतींना बोलवा. आणि गणपती तसे उंदरावर बसून येतात त्यामुळे त्यांना यायला वेळ लागतो. तर आल्यानंतर त्यांना तुम्ही द्वारपाल म्हणून दारावरती उभं करा राखण्यासाठी. म्हणलं ठीक आहे, चालतंय, बोलवू आपण गणपतीला. मग गणपतीला बोलावण्यात आलं व गणपतीला सांगितले की तुम्ही या द्वारावरती इथं द्वारपाल म्हणून या सर्व लग्न कार्याची धुरा सांभाळा, तुम्ही इथं लक्ष ठेवून उभे राहा. असं करून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर भगवान विष्णू रथात बसून माता लक्ष्मीला आणण्यासाठी निघाले. सर्व देवी देवता यांच्यासोबत रथाच्या पाठीमागनं निघाले. नारद मुनी इतक्यात आले. त्यांनी बघितलं तर भगवान गणेश हे द्वारपाल म्हणून तिथे उभा होते. नारद मुनींनी विचारलं गणपतीला की हे गणेश, आपण इथं का उभा आहे. तर त्याने सांगितले की मला आमंत्रण एकतर दिलं नाही, नंतर उशिरा मला बोलवलं आणि लग्नाला बोलवून मला इथं द्वारपाल मुनींनी उभा केले, माझा घोर अपमान केला. त्यावेळी नारद मुनींनी त्यांना एक युक्ती सुचवली की तुम्ही तुमची उंदीर सेना पाठवा व सर्व रस्ता उकरायला सांगा. ह्यांचा भगवान विष्णूंचा रथ ज्या वेळेला त्या उकरलेल्या रस्त्यामध्ये अडकेल त्यावेळी त्यांचं गर्व हरण होईल. त्यावेळी बघू आपण काय करायचं. भगवान गणेशाने नारद मुनींची युक्ती पटली. त्यांनी आपली सर्व उंदीर सेना पाठवली व रस्ता उकरायला सांगितला. तर ही उंदीर सेना विष्णूंच्या रथाच्या पुढे गेली, रस्ता सगळा उकरून टाकला आणि त्या ठिकाणी बरोबर जाऊन भगवान विष्णूंचा रथ अडकला. रथ अडकल्यानंतर सर्व देव बुचकळ्यात पडले. सर्वांनी रथ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण रथ काही निघाला पण त्यावेळी तो चाकं वगैरे त्याची मोडून पडली. मग अशा वेळेला काय करायचं म्हणताना ते सर्व देवी देवतांना एक प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांना शेतात एक ब्राह्मण शेतकरी दिसला. त्याला त्यांनी बोलवलं मदतीसाठी. ब्राह्मण शेतकरी आला. त्यानं सुरुवातीला सगळी कंडिशन बघितली. त्यानंतर भगवान गणेशांचं स्मरण केलं आणि रथाला हात लावला आणि रथ बाहेर काढून दिला. आणि ब्राह्मणाने जाता जाता यांना सांगितलं की बहुतेक तुम्ही लग्न कार्याची सुरुवात करताना गणपतीची पूजा केलेली दिसत नाही, त्यामुळे तुमच्या लग्नामध्ये विघ्न आलं. मी तर एक ब्राह्मण आहे, गणपतीची पूजा केल्याशिवाय मी माझ्या आयुष्यात कुठलेही काम करत नाही. तुम्ही तर देवलोक असून सुद्धा देवाने असं कसं काय केलं, गणपतीला कसं काय विसरला. आणि तो दिवस होता चतुर्थीचा. तेव्हापासून गणेश चतुर्थी साजरी केली जाऊ लागली. त्यानंतर तिसरी कथा आहे चंद्राची.
तर आजच्या दिवशी गणपती उंदरावरून जात असताना उंदरावरून गणपती पडतात. पडल्यानंतर त्यांना बघून चंद्र हसतो व तो चंद्र आपल्याला बघून हसत आहे या गोष्टीचा गणपतीला भयंकर राग येतो आणि गणपती चंद्राला शाप देतात की आजच्या दिवशी तुझं तोंड कोणीही बघणार नाही, जर तुझं तोंड कोणी बघेल तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल, म्हणून त्याला शाप देतात. आता हा जेव्हा शाप चंद्राला लागतो त्यावेळी चंद्राला पश्चाताप होतो आणि त्यावेळी चंद्र गयावया करून गणपती समोर याचना करायला चालू करतो. त्यावेळी गणपती चंद्राला उपशाप देतात की प्रसन्न होऊन त्याला वर दिला की या शापावर पर्याय काय, तर संकष्टी व्रत कर. जर तू संकष्टी व्रत करशील तर या दिवशी ज्याच्यावर चंद्र बघितलेला चोरीचा आळ येईल तो आळ निघून जाईल म्हणून सांगितलं. तर याच कथेचा उल्लेख जो पुढे जाऊन आपल्याला सापडतो तो असा आहे की भगवान गणेशाने चंद्राला जो शाप दिला, हा शाप पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यामध्ये कसा भोगला ते आपण बघू. तर भगवान श्रीकृष्ण गायी चारून घरी जात असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये गायीचा ठसा चिखलात उमटला होता व त्यामध्ये पावसाचं पाणी साठलं होतं. या पावसाच्या पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने चंद्राचं दर्शन घेतलं. अनायास घडलं त्यांना हे दर्शन, काय घ्यायचं म्हणून त्यांनी घेतलं नव्हतं. अनायास घडलेल्या या चंद्रदर्शनानंतर पुढे जाऊन हा शाप भगवान श्रीकृष्णानं कसा नडला ते आता बघू आपण. तर सत्यजित नावाचा एक राजा होता, सत्राजित नावाचा. या सत्राजित नावाच्या राजानं सूर्याची उपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतलं होतं व सूर्याकडून दिव्य असा सेमंतक मणी मिळवून घेतला होता. हा सेमंतक मणी जो आहे हा काम्य इच्छा पुरवणारा होता. याच्या जोरावरती हा सत्राजित राजा भरपूर अन्नदान करत असे. आपल्या राज्यामध्ये भरपूर प्रजेला मुक्त असताना अन्नदान करत असे. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णाला समजली तेव्हा श्रीकृष्णांना सत्राजित राजाला या सेमंताची मण्याची मागणी केली. त्यावेळी ह्या सत्राजित राजानं हा मणी श्रीकृष्णाला देण्यास नकार दिला. आता हा पुढे जाऊन सत्राजिताचा जो भाऊ होता प्रसेन नावाचा, या प्रसेननं हा सेमंतक मणी गळ्यात घातला आणि जंगलात शिकारीसाठी निघून गेला. जंगलात ज्यावेळी हा शिकारीसाठी गेला त्या ठिकाणी सिंहानं याचा वध केला व सत्राजितानं सिंहाची हत्या करून हा सेमंतिक मणी पळवून नेला. पुढे जाऊन जांबुवंत नावाच्या व्यक्तीनं हा सिंहाला ठार केलं व त्याच्याकडून हा सेमंतक मणी घेतला व त्यांना आपल्या कन्येला परिधान करायला दिला. तर रत्न ज्यावेळी हे सेमंतक मणी चोरीला गेला त्यावेळी सत्राजित राजाची अशी धारणा झाली की हे सर्व कटकारस्थान भगवान श्रीकृष्णानंच केलेलं आहे, की आपल्या भावाचा वध केला, त्याच्याकडून सेमंतिक मणी चोरून नेला, असं सत्राजितानं श्रीकृष्णावरती चोरीचा आळ घेतला. आता या चोरीच्या आळाचा भगवान श्रीकृष्णांना ज्यावेळी माहिती लागली की आपल्यावर हे खोटं कारस्थान रचलं गेले व आपल्यावर चोरीचा आळ आलेला आहे, त्यावेळी मात्र श्रीकृष्णांना काही शांत राहावे ना, त्यांनी चोरीचा आळ आपल्यावरचा जो आहे तो खोटा आहे हे साबित करण्यासाठी या प्रसेनचा शोध घ्यायला सुरुवात केलं, सत्राजिताच्या भावाचा. जंगलात जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी प्रसेनचा मृत्यू झाला होता व त्या ठिकाणी सिंहाच्या पाऊलखुणा त्यांना दिसल्या. त्यावेळी सिंहाच्या पाऊलखुणांच्या वाटेनं ज्यावेळी श्रीकृष्ण शोध घेत पुढे पुढे गेले त्यावेळी जांबुवंतांच्या गुहेजवळ जाऊन पोहोचले. जांबुवंतांची कन्या गुहेमध्ये एकटीच होती. श्रीकृष्ण गेल्या गेल्या त्या ठिकाणी सेमंतिक मणीचा शोध घ्यायला सुरुवात केली. यांना बघून जांबुवंताच्या कन्येनं, म्हणजे कोण तर जांबुवंती, या जांबुवंतीनं आरडाओरड करायला सुरुवात केली. आता आपल्या गुहेमध्ये परपुरुष घुसलेला आहे हे ज्यावेळी जांबुवंताच्या लक्षात आलं त्यावेळी त्यानं श्रीकृष्ण संग डायरेक्ट युद्ध पुकारलं. हे युद्ध 21 दिवस चाललं. ज्यावेळी हे युद्ध 21 दिवस सुरू झालं त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या आई आणि वडिलाला खूप चिंता वाटायला लागली. राज्यातली सगळी जनता चिंतित झाली व या जनतेनं भगवान गणेशांचं आराधना केली व संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं. आता हे 21 दिवस चाललेलं जे युद्ध होतं हे भगवान गणेशांच्या कृपेनं हे युद्ध शांत झालं व या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांचा विजय झाला. या विजयाचं प्रतीक म्हणून जांबुवंतानं आपली कन्या जांबुवंती व सेमंतक मणी श्रीकृष्णाला भेट दिला. आता हे श्रीकृष्णाला भेट दिलेला सेमंतक मणी घेऊन श्रीकृष्ण सत्राजिताकडे गेले. आता सत्राजिताकडे गेल्यानंतर सत्राजिताला ज्यावेळी भेटायला गेले त्यावेळी सत्राजिताने
तो जो दिवस होता तो जो दिवस होता त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. तर गाईच्या ठशामध्ये बघितलेलं पाणी साचलं होतं. त्या पाणी साचलेल्या पाण्यामध्ये बघितलेलं चंद्रदर्शन ज्याचं पातक श्रीकृष्णाला लागलं, हे ज्यावेळी जाऊन सतराजिताला श्रीकृष्णाने सांगितलं व तो सेमंतक मणी सतराजिताला परत दिला, त्यावेळी सतराजितानं आपली कन्या सत्यभामा ही कृष्णाला अर्पण केली व श्रीकृष्णाला भेट म्हणून देऊन टाकली, म्हणजे वरली त्यांना. तर अशा पद्धतीनं आपण भगवान गणेशांचं संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा ऐकला की काय हे व्रत केलं जातं. हे एक काम्य व्रत आहे. या दिवशी भगवान गणेशांची वेगवेगळ्या प्रकारे आपण सेवा करून भगवान गणेशांना प्रसन्न करून त्यांची आपल्यावरती कृपा आशीर्वाद मिळवू शकतो. अशा पद्धतीनं भगवान श्री गणेशांची आपण सेवा करत असताना या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्योतिषशास्त्रानुसार गणपती हे केतूची देवता आहे. तर यांच्या पूजेशिवाय कोणतंही धार्मिक कार्य किंवा विधी पूर्ण होत नाही. असा हा गणपती हा केतूचा अधिपती देवता असला तरी ज्यांना केतू महादशा चालू आहे त्यांनी गणपतीची सेवा करावी. त्यांचा केतू हा अनिष्ट असेल तर त्यांना शुभ फळ द्यायला चालू करतो. केतू हा एक आध्यात्मिक उन्नती प्रदान करणारा ग्रह आहे. थोडक्यातच काय तर केतू, गणपती आणि अध्यात्म यांचं जवळचा संबंध आहे. आता कसं तर अध्यात्म आणि गणपती याबद्दल मी बोलतो. तर आपल्या शरीरामध्ये उपस्थित असणारे जे 7 चक्र आहेत त्या चक्रांमधून पहिलं चक्र आहे मूलाधार. या मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता आहे गणपती. आता मूलाधार चक्र म्हणजे काय तर त्वम, अथर्वशीर्षामध्ये एक वाक्य येतं, त्वम मूलाधार स्थितो असि नित्यम. तर मूलाधारामध्ये गणपतीचा वास आहे. ज्या व्यक्तीची आध्यात्मिक साधना जप तप वाढतं त्या व्यक्तीचं मूलाधार जागा सोडतं आणि जेव्हा मूलाधार जागा सोडतं त्यावेळी त्या माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात होते. तर अशा या गणेश संकष्टी व्रताचा कालावधी हा 1 वर्ष आहे किंवा 21 वर्ष आहे किंवा 21 संकष्टी आहे. व्रतराज या ग्रंथामध्ये या संकष्टी व्रताबद्दल भरपूर काही सविस्तर सांगितलेलं आहे. पैकी मिठाची चतुर्थी आणि पंचामृत चतुर्थी असाही भेद आहे या ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. तर मिठाची चतुर्थी म्हणजे काय तर या दिवशी 21 मोदक गणपतीसाठी बनवले जातात. पैकी 20 मोदक हे गुळाचे असतात व 1 मोदक हा मिठाचा असतो. तर गणपतीची संपूर्ण पूजा दिल्यानंतर गणेश भक्त हे मोदक प्रसाद म्हणून आपल्या ताटात वाढून घेतात व गणपती भक्त हे मोदक खायला चालू करतात. ज्या क्षणी मिठाचा मोदक आपल्या दाताखाली येईल त्या ठिकाणी जेवण थांबवलं जातं व राहिलेले उर्वरित मोदक हे गाईला अर्पण केले जातात. दुसरी संकष्टीचं एक काम्यव्रत आहे पंचामृत चतुर्थी. तर या दिवशी या चतुर्थीला जे काही भोजन बनवलं जातं, मिष्टान्न नैवेद्य बनवलं जातात, हे गाईपासून मिळणारे दूध दही तूप या पदार्थांपासून बनवले जातात. सर्व गणेश भक्त बऱ्यापैकी हे व्रत संकष्टी व्रत हे कायमस्वरूपी करतात. यामध्ये खंड न करता हे कायमस्वरूपी व्रत करणारे भरपूर लोक आहेत. तर अथर्वशीर्ष या गणेश भक्तीमध्ये अतिशय महत्त्वाचं असणारं हे अथर्वशीर्ष आहे. तर अथर्वशीर्ष म्हणजे काय आता यावर चर्चा करू आपण. तर थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. अथर्व शीर्ष म्हणजे शांत मस्तक. ज्याच्या पाठाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष. तर आता हे अथर्वशीर्ष कुठून कसं आणि काय तर जैमिनी ऋषींचे शिष्य मुद्गल ऋषी यांनी मुद्गल पुराण लिहिलं आणि गणेश सूक्त लिहिलं. तर त्यानंतर त्यांचे शिष्य गणक ऋषी यांनी गणपती अथर्वशीर्ष लिहिलं. गणेश पुराण, गणेश गीता, मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये भगवान गणेशांबद्दल खूप काही विस्तृत अशी माहिती बघायला मिळते. आता अथर्वशीर्षाचे पाठ करत असताना काही नियमही पाळायचे आहेत आपल्याला. तर शांत व एकाग्र मनानं अथर्वशीर्षाचे पाठ करायचे आहेत. एकाच गतीनं करायचे आहेत. एकापेक्षा जास्त पाठ करायचा असेल तर फक्त सुरुवातीचे 10 श्लोकांचा पाठ करा. शांती मात्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणायचं आहे. फलश्रुती शेवटच्या पाठानंतर वाचायची आहे. अर्थात आपण ज्यावेळी गणेश अथर्वशीर्षाचे जास्त पाठ करू
तर त्यावेळेला फक्त सुरुवातीचे 10च श्लोक म्हणायचे आहेत आणि जी काही फलश्रुती आहे शेवटच्या पाठाला करायची आहे. 21 पाठाची एक आवृत्ती होते. या दिवशी दुर्वा महात्म्यही भरपूर आहे. भगवान गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत. तर दुर्वा म्हणजे काय, तर का व्हायच्या दुर्वा, तर दुर्वा म्हणजे दुःखांना वारते. दुर्वा म्हणजे दुःखांना वारते, दूर करते, म्हणून ती दुर्वा. तर मनुष्याच्या आयुष्यामध्ये असणारे जे षडरिपू आहेत, दुःखाला जे कारण ठरतात, प्रपंचामुळे 5 इंद्रियांमुळे जे दुःख आपल्या आयुष्यात निर्माण होतात, या सर्व दुःखांना वारणारी, या दुःखांना दूर करणारी ही दुर्वा गणेशाला खूप प्रिय आहे, म्हणून गणपतीला दुर्वा वाहिली जाते. तर अशा पद्धतीनं आपण भगवान श्री गणेशांना समर्पित असणारं हे संकष्टी चतुर्थी काम्य व्रत, या चतुर्थी व्रताबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. आता या व्रताचा जो काही मुख्य भाग आहे त्याबद्दल मी आपल्यास आता माहिती देणार आहे. तर या संकष्टी चतुर्थीबद्दल बऱ्यापैकी सर्व गणेश भक्त हे संकष्टी चतुर्थी व्रत करत असतात. तर या जीवनामध्ये सर्व क्षेत्रात भाग्योदय होण्यासाठी भाविक लोक वेगवेगळी व्रते करतात. व्रतात थोडे तरी देहकष्ट होतातच, म्हणून व्रत म्हणजे तप असे मानण्यात येते. कारण तप या शब्दाचा अर्थ कष्ट सहन करणे, शारीरिक व मानसिक क्लेश सहन करून निर्धारपूर्वक प्रयत्न करणे असा आहे. गणेश हा मुळातच मुळारंभ आहे, श्रेष्ठ दैवत आहे. वेगवेगळ्या अवतारानुसार त्यांच्या मुख्य 3 जयंत्या येतात. वैशाख पौर्णिमी, भाद्रपद शुक्ल चतुर्थी, माघ शुक्ल चतुर्थी. गणेश व्रतांपैकी गणेश पार्थिव पूजा व्रत, 21 दिवसाचं व्रत, तीळ चतुर्थी व्रत, दुर्वा गणपती व्रत, वट गणेश व्रत, सत्यविनायक व्रत, विनायकी चतुर्थी, महासिद्ध विनायक चतुर्थी व्रत, संकष्टी व अंगारक चतुर्थी व्रत. तर आज आपण संकष्टी अंगारक चतुर्थी व्रताबद्दल चर्चा करतो आहे. तर संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा, ताडदेव प्रकाशन या पोथीमध्ये व्रताचा संपूर्ण माहिती दिला आहे. आवर्जून गणेश भक्तांनी ही पोथी वाचावी, अवश्य वाचावी व त्यामध्ये या व्रताचं जे काही व्यवस्थित सविस्तर समजावून सांगण्यात आले त्या पद्धतीने आपण हे व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच कृष्ण चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते. हा गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडणे असे व्रताची थोडक्यात पाळणूक आहे. संकष्ट हरण गणपती हे या व्रताच्या देवतेचं नाव आहे. हे व्रत करणारी स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत 21 संकष्ट करून व्रताचे उद्यापन करावे. काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत, बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी पुढे दिलेले संकष्टी चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावे. म्हणजेच या ग्रंथामध्ये संकष्टी चतुर्थी महात्म्य सांगण्यात आलेलं आहे. हे महात्म्य आपण आवर्जून या दिवशी वाचायचं आहे. प्रत्येक चतुर्थीचं संकष्टी महात्म्य हे वेगवेगळं आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेशाचं नामस्मरण करावं. आवश्यकतेनुसार उपवास किंवा उपवासाला चालणारे इतर पदार्थ खावेत. दिवसभर आपला कामधंदा करावा व नंतर रात्री शक्य असेल तर आंघोळ करून परत एकदा गणेशाची व्यवस्थित यथासांग पूजा द्यायची आहे. तर ही पूजा कशी द्यायची, तर पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करा. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला एखादा कलश ठेवा. कलशाभोवती 2 वस्त्रे गुंडाळा. त्यावर ताम्हण ठेवून संकष्टहर गणपतीची स्थापना करा व त्याची पूजा करा. या पूजेदरम्यान आपण भगवान गणेशांना गंध, अक्षत, फूल, वस्त्र, शेंदूर, त्यानंतर वस्त्र हे सर्व पूजेत अर्पण करायचं आहे. त्यानंतर भगवान गणेशांचं ध्यान करायचं आहे. तर ते ध्यान कसं असणार आहे, रक्तांग रक्तवक्त्रम शीत कुसुम गणे पूजितम रक्तगंधे क्षीराब्दो रत्नदीपे सुरतोरु विमले रत्न सिंहासनहस्तम दोर्भी पाशांकुष्टे भयधृतिरुचिरो चंद्रमौली त्रिनेत्रम ध्यायेच्छात्य अर्थमीशम गणपति ममलम श्री समेतम प्रसन्नम मम समस्त विघ्न निवृत्त्यर्थ संकष्ट हरण गणपती प्रीत्यर्थ चतुर्थी व्रतांगत्वेन यथा मिलितोपचार द्रव्ये षोडशोपचारे पूजां करिष्ये.
अशा पद्धतीनं भगवान गणेशांचं संकष्टहरण गणपती या गणपतीचं आवाहन करून ध्यान करून त्यानंतर आपण भगवान गणेशांना यथा आपल्या ऐपतीप्रमाणे ज्या ज्या वस्तू आपल्याला उपलब्ध होतील त्या वस्तूंनी आपण भगवान गणेशांची विधिवत पूजा द्यायची आहे. त्यानंतर भगवान गणेशांना अतिशय प्रिय असणारं व आध्यात्मिक उन्नती करून देणारं गणेश अथर्वशीर्षाची 21 पाठांची एक आवृत्ती करायची आहे. त्यानंतर गणेशाला प्रिय असणारे जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा आपण जप करायचा आहे. त्यानंतर मिष्टान्न भोगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, म्हणजेच तिळाचे लाडू, त्यानंतर मोदक असा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर भगवान गणेशांची आरती करायची आहे. त्यानंतर भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी तीळ, मोदक या वस्तूंचा वापर करून आपण हवन करायचं आहे. आणि हवन झाल्यानंतर आपण चंद्राचं त्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे, चंद्रदर्शन घ्यायचं आहे व रोहिणीनाथाय नमः असं म्हणून भगवान चंद्रांना आपण अर्घ्य द्यायचं आहे व चंद्राला नमस्कार करून आपलं व्रत या ठिकाणी आपण सोडायचं आहे. व त्यानंतर आपण जेवण ग्रहण करायचं आहे. आपलं जेवण ग्रहण केल्यानंतर झोपण्यापूर्वी आपण जी गणपतीची पूजा केली होती ती पूजा आपण उत्तर पूजा करून विसर्जित करायची आहे. व अशा प्रकारे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला येणारं संकष्टी व्रत करून आपल्या आयुष्यातील सर्व संकटाचा आपण नामशेष करू शकतो, संकटांचं हरण करू शकतो. अशी ही भगवान गणेशाला समर्पित केलेली संकष्टी चतुर्थी तिथी ही प्रापंचिक आयुष्यातील माणसांच्या जीवनामध्ये येणारी सर्व संकटाचं हरण करणारी आहे. हे एक काम्यव्रत आहे व या पद्धतीनं जर आपण भगवान गणेशांची सेवा करू तर नक्कीच भगवान गणेश आपल्या आयुष्यातील आपल्या दुःखांचा समूळ नाश करतील व आपल्याला सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त करतील. आशा करतो की संकष्टी चतुर्थीबद्दल दिलेली जी माहिती आहे ती आपल्याला उपयुक्त वाटली असेल व आपण या माहितीनं समाधानी झाला असेल. घडलेली सेवा ही आई जगदंबेच्या चरणी व भगवान गणेशांच्या चरणी मी समर्पित करतो व इथंच पूर्णविराम देतो. नमस्कार.